श्री परमात्मने नमः. सर्वांना नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा 7वा अध्याय ज्ञानविज्ञान योग याचा थोडक्यात सारांश बघणार आहोत. मागील 6व्या अध्यायात भगवंतांनी सांगितले होते की जो मनुष्य अंतरात्म्याला माझ्यामध्ये लावून श्रद्धेने आणि प्रेमाने मला निरंतर भजतो तो सर्व प्रकारच्या योग्यांमध्ये उत्तम योगी होय. परंतु मनुष्य जोपर्यंत भगवंतांचे स्वरूप गुण प्रभाव जाणू शकत नाही तोपर्यंत त्याच्याकडून अंतरात्म्याचे द्वारा परमात्म्यात निरंतर भजन होणे फार कठीण असते. भगवंतांचे गुण आणि प्रभाव यासह भगवंतांच्या समग्र स्वरूपाचे आणि विविध प्रकारांनी युक्त अशा भक्तियोगाचे वर्णन अर्जुनाला सांगण्यासाठी भगवान या अध्यायात म्हणतात, हे पार्था, तू अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त झालास तर विभूती, शक्ती, ऐश्वर्य या गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला तू जाणून घेशील. मी तुला माझे विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्णपणे सांगेन. ते तू जाणून घेतलेस तर या जगात पुन्हा दुसरे काही जाणावयाचे शिल्लकच राहणार नाही. अर्जुना, हजारो मनुष्यांमध्ये एखादा कोणीतरी माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांपैकी एखादा कोणीतरीच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. माझी अपरा आणि पराप्रकृती म्हणजे काय हे सुद्धा तू आता जाणून घे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तसेच मन, बुद्धी, अहंकार अशी 8 प्रकारात विभागलेली माझी अष्टधा प्रकृती आहे. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजेच अचेतन प्रकृती आहे. दुसरी प्रकृती म्हणजे जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती आहे. अर्जुना, सर्व भूतमात्र या 2 प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत. मी या सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय यांचे मूळ कारण आहे. सूत्रामध्ये मणी ओवले गेल्यावर ते सूत्र ज्याप्रमाणे मण्यांना एके ठिकाणी बांधून ठेवते त्याप्रमाणेच हे संपूर्ण जग माझ्यामध्ये ओवलेले आहे. ह्या जगातील सर्व वस्तू माझ्यामुळेच भरून गेल्या आहेत. अर्जुना, मी पाण्यातील रस आहे. चंद्रसूर्यातील प्रकाश मी आहे. सर्व वेदांमध्ये असणारा ओंकार मी आहे. मीच आकाशातील शब्द आणि पुरुषांचे सारतत्व असलेले पुरुषत्व मीच आहे. मी पृथ्वीतील पवित्र गंध आहे. मीच अग्नीतील तेज आहे. तसेच सर्व प्राणीमात्रांचे जीवन मी आहे. तपस्व्यांमधील तपसुद्धा मीच आहे. सर्व भूतांचे सनातन कारण मी आहे. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचे आसक्तिरहित आणि कामनारहित सामर्थ्य आहे. सर्व प्राण्यांमधील धर्मशास्त्राला अनुकूल असा काम मी आहे. सत्व, रज, तम या 3ही गुणांपासून उत्पन्न होणारे मन, बुद्धी, अहंकार तसेच गुण, अवगुण, कर्म यासारखे भाव आणि पदार्थ हे सर्व माझ्यापासून उत्पन्न होणार आहे. वास्तविक मी गुणातीत असल्यामुळे त्या भावांमध्ये मी असत नाही आणि ते भावही माझ्यात असत नाहीत. गुणांचे कार्य करणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस ह्या 3ही प्रकारच्या पदार्थांनी ह्या जगातील प्राणीसमुदाय मोहित होतात. मी या 3ही गुणांच्या पलीकडे असल्याने हे मोहित झालेले जीव अविनाशी असणाऱ्या मला ओळखत नाहीत. सर्व जग त्रिगुणमय भावांनी मोहित झाले आहे. हे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात विचार आला
की मग यातून सुटण्याचा काही उपाय आहे की नाही? अर्जुनाच्या मनातील हा विचार अंतर्यामी दयाघन भगवंतांनी ओळखला आणि ते अर्जुनाला म्हणाले, अलौकिक अर्थात त्रिगुणात्मक असणारी माझी माया पार होण्यास खूप कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात आणि मला प्राप्त करून घेतात. परंतु मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे, असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यांमध्ये नीच असणारे, दुष्टकर्म करणारे मूढ लोक मला भजत नाहीत, कारण अनेक दुर्गुणांचा आश्रय घेऊन ते राहत असतात. अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. या 4ही भक्तांपैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असलेला, अनन्य प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त सर्वात उत्तम होय. कारण हा ज्ञानी भक्त मला तत्वतः जाणतो, त्याला मी अत्यंत प्रिय असतो आणि तो ज्ञानी भक्तही मला अत्यंत प्रिय असतो. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू, ज्ञानी हे 4ही प्रकारचे भक्त श्रेष्ठ आहेतच, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे मला वाटते. कारण मन आणि बुद्धीने माझ्या ठिकाणी असणारा हा ज्ञानी भक्त अतिउत्तम गतिस्वरूप असणाऱ्या माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो. ज्या जन्मामध्ये मनुष्य भगवंताचा ज्ञानी भक्त बनतो, तो जन्म त्याच्या अनेक जन्मातील शेवटचा जन्म असतो. त्यानंतर त्याला जन्म नाही. असा शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला मनुष्य सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो, असा हा महात्मा अत्यंत दुर्मिळ असतो. प्रत्येक मनुष्याने जन्मजन्मांतरामध्ये केलेल्या कर्मामुळे त्यानुसार त्याच्या कामना, स्वभाव, इष्टदेवता तयार होतात. त्याप्रमाणे त्या मनुष्याचे भोग असतात. अशा त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे, असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन त्या नियमांचा अंगीकार करून त्या देवतांची पूजा करतात. अशा रीतीने जो सकाम भक्त ज्या देवता स्वरूपांचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो, त्या भक्ताची त्या देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. तो भक्त श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून जे इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो, ते इच्छित भोग मात्र किती द्यायचे हे मी ठरवलेले असते. या मंदबुद्धी लोकांना मिळालेले हे फळ नाशवंत असते. विविध देवतांची पूजा करणारे हे लोक त्या देवतांना प्राप्त होतात, परंतु माझे भक्त मला कसेही भजत असले तरी शेवटी मलाच येऊन मिळतात. माझा सर्वश्रेष्ठ, अविनाशी, परमभाव न जाणणारे मूढ लोक मन, इंद्रिये यांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मा असणाऱ्या मला मी माणसाप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालो आहे असे मानतात. माझ्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून हे अज्ञानी लोक अजन्मा अविनाशी असलेल्या मज परमेश्वराला न जाणता मी जन्मणारा आणि मरणारा आहे असे समजतात. अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातल्या आणि पुढेही होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धा आणि भक्ती नसलेला कोणताही मनुष्य मला जाणत नाही. अर्जुना, या सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळेच सुखदुःख रूप द्वंद्वे उत्पन्न होतात. या द्वंद्वांमध्ये मोहित झाल्याने सर्व प्राणी अज्ञानाला प्राप्त होतात आणि त्यामुळे मला जाणत नाहीत. परंतु निष्काम भावाने
श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या मनुष्याचे पाप नष्ट झाले आहे ते सर्व मात्र या रागद्वेषातून उत्पन्न होणाऱ्या मोहापासून मुक्त होतात. असे मुक्त झालेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. मला शरण येऊन वार्धक्य आणि मरण यापासून सुटण्याचा ते प्रयत्न करतात. असे भक्त ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. जे भक्त अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ याबरोबरच सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळीही जाणतात ते शेवटी मलाच येऊन मिळतात. भगवंतांच्या ज्ञानविज्ञानासहित स्वरूपाला जाणणे म्हणजेच समग्र भगवंताला जाणणे होय. या अध्यायात भगवंतांच्या समग्र स्वरूपाचे आणि ते जाणणाऱ्या अधिकारी पुरुषांचे व साधनांचे वर्णन आहे. म्हणून या अध्यायाचे नाव ज्ञानविज्ञान योग असे आहे. इच्छापूर्तीसाठी अनेक लोक भगवंतावर अवलंबून असतात. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ते श्रद्धेने, विश्वासाने भगवंतांचे भजन करतात. अशी माणसे भगवंतांनी सांगितलेल्या 4 भक्तांपैकी अर्थार्थी होय. संकटकाळी संकटापासून सुटका करून घेण्यासाठी जो पूर्ण विश्वासाने भगवंतांना साद घालतो तो आर्तभक्त होय. फक्त परमात्मतत्व जाणून घेण्याच्या इच्छेने जो एकनिष्ठ होऊन भगवंतांची भक्ती करतो अशा भक्ताला जिज्ञासू असे म्हणतात. तर ज्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतले आहे, ज्यांना परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही, असे ज्ञानी भक्त होय. व्यवहारात आपण प्रत्येकाने हळूहळू निष्काम भक्तीकडे वाटचाल करायला सुरुवात केली, अर्थार्थी भक्ताकडून ज्ञानी भक्ताकडे जायला सुरुवात केली, तर ही अवस्था प्राप्त झाल्यावर आपल्याला सगळ्यांमध्येच भगवंत रूप दिसेल यात शंकाच नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.